फ्रेंड्स, सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा ब्लॉग आपला संध्याकाळपासून चालू होणार आहे, कारण दिवसभर थोडीशी बाहेरची कामं होती मला आणि रातचं फेअरवेल प्रोग्राम पण होता. तर मग त्याला ने-आण करण्यात आणि बाहेरची कामं करण्यात खूपसा वेळ माझा बाहेरच गेला. त्यामुळे आपण आजचा ब्लॉग आपण संध्याकाळचा तुम्हाला दाखवते. तर इकडे ना आता संध्याकाळी कॉलेजवरून आलेली दीदी आणि थोडंसं खायला वगैरे दिलं तिला. त्यानंतर मग संध्याकाळी नवरोबा म्हटले की काहीतरी आपण टेस्टी बनवूया आज, भाजीपोळी वगैरे रेग्युलर जेवण नको. तर म्हटलं ठीक आहे, मग काय करायचं. तर इकडे बटाटे वगैरे आता उकळून घेतले मी आणि बटाट्याचं साल वगैरे काढून उकळायचं, म्हणजे पटकन उकळले जातात आणि झटपट अशी भाजी होऊन जाते आपली बटाट्याची. तर या ठिकाणी आता कांदा आणि हिरवी मिरची मी कापून घेतलेली होती. त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिलेली, तेलात कढीपत्ता घातलेला आहे आणि छान असं आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इतर मसाले घालायचे आपल्याला त्यामध्ये. तर इकडे आता धणेपूड घातलेली, लाल तिखट घातले, हळद घातली, थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे ते. जास्त काही आपल्याला तेल वगैरे घालायची गरज पडत नाही, कारण आपल्याला याची ना आपल्याला पराठे करायचे आहेत आलूचे. तर त्यासाठी आपण ही भाजी करतो आहे, त्यामुळे मग खूप काही जास्त तेल वगैरे आपण घालायचं नाही, नाहीतर मग ती भाजी पण थोडीशी ऑइली होते आणि जास्त ऑइल होतं मग. त्यामुळे मग आता इकडे आता आपण मीठ वगैरे घालून देऊया आपण चवीनुसार आणि छान मसाले फ्राय झाले की त्यानंतर मग उकळलेला जो बटाटा आहे ना, तर तो आपण त्यामध्ये घालणार आहे. तर साल वगैरे काढून आपण जर का उकळले ना तर पटकन होऊन जातं आणि साल काढायला मग खूप वेळ लागतो गरम असल्यामुळे. तर म्हणून मग मी साल काढून घेते आणि त्यानंतरच बटाटा उकळायला टाकते. तर इकडे आता छान फोडणी बसलेली आहे आपली आणि त्यानंतर मग आता बटाटा वगैरे आपण घालून देऊया त्याच्यामध्ये. तर आधी चवीनुसार मीठ वगैरे घालून देऊया आणि मग बटाटा घालायचा आपल्याला. तर मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मग बटाटा घालूया. इकडे आता भाजी आपली रेडी झालेली आहे. मस्त कोथिंबीर वगैरे घातली आणि छान परतून घेतलं. त्यानंतर यांचं आता मध्येच आले ते आणि म्हटले की मला ना जरा दूध आणि ते मुसली पाहिजे, त्यामुळे मग त्यांना ते द्यायचं होतं, मला दूध वगैरे गरम करायचं होतं. तर आता हे भाजी वगैरे आपली रेडी झालेली, तर ती बाजूच्या गॅसवर ठेवून देणार आहे मी आणि त्यानंतर मग यांचं मध्ये मध्ये चालूच असतं की हे पाहिजे ते पाहिजे स्वयंपाक करताना. तर म्हटलं मुलं झोपून जातील आपण जर लेट केलं स्वयंपाकाला तर. पण म्हटलं चला आधी ना यांना देऊन देते आता खायला आणि त्यानंतर मग बाकीचं करते म्हटलं. तर आता इकडे दूध गरम करायला ठेवते मी आणि ते आमच्या दीदीने आणलेलं आहे. दुधासोबत खायला वगैरे चांगलं असतं ते, उपाशीपोटी सकाळी घ्यायचं दुधासोबत. तर छान असतं, म्हणजे खूप हेल्दी आणि सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे असतात त्यामध्ये. तर त्यामुळे थोडंसं म्हणजे दमदार असतं, आपल्याला बऱ्याच वेळ भूकही लागत नाही त्यामुळे आणि शरीरासाठी खूप उत्तम आहे. तर तुम्ही पण घेऊ शकता तसं. तर आता थोडंसं देणार आहे मी त्यांना. तर या ठिकाणी आता काढून घेते आणि दूध गरम झाल्यानंतर मग ते टाकून त्यांना द्यायचं आहे. आपण थोडंसं कोमट दुधातच ते घ्यायचं असतं. आपल्याला वाटलं तर साखर घालायची, पण शक्यतो साखर घालूच नाही. खजूर वगैरे घालून आपण मिक्सरला जर का बारीक करून घेतलं ना, तर छान असं शेक तयार होऊन जातं त्याचं आणि चांगलं लागतं. पण इकडे त्यांनी आवाज दिला की साखर पण घाल थोडीशी. मला अळणी नको आहे, मला फक्त खाऊन बघायचं आहे. ते आमच्या दीदीने आणलेलं आहे तिच्यासाठी. त्यांना थोडंसं करून बघायचं होतं. त्यांचं झालं आता आटोपलं आणि त्यानंतर मध्येच म्हटले आता की आपण थोडेसे बटाटे वडे पण करायचे का. तर मग या ठिकाणी आता मी पुन्हा डाळीच्या पिठाचा म्हणजे घोळ करते इकडे. त्यामध्ये आता ओवा घातलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये आपण खायचा सोडा घालणार आहे चिमूटभर. छान होतात त्याच्याने बटाटे वडे. तर म्हटलं आधी पाणी घालून घोळ करून घेऊया आणि मग आपण सोडा घालणार आहे त्यामध्ये. थोडं थोडं पाणी घालून छान असा घोळ तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तोपर्यंत इकडे मी तेलही तापत ठेवलेलं आहे. तर एक करायला घेतलं की दुसरं त्यांचं असतं की हे पण करतेस का. मग मी असं म्हणजे शक्यतो मी नाही म्हणत नाही, त्याच्यामुळे मग करायला घेतलं मी थोडेसे. म्हटलं चला गरम गरम बटाटे वडे पण यांना होतील खायला. तर मग आधी बटाटे वडे करायला घेतले आणि म्हटलं पराठे वगैरे आपण नंतर करूया. तर भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता इकडे आपल्या डाळीच्या पिठाचा घोळ पण तयार झालेला आहे. त्यामध्ये आता बटाटे वडे आपण करून घेऊया.
आता डिश घेते मी आणि त्यामध्ये ना बटाट्याचे असे गोळे करून ठेवून घेते, म्हणजे मग पटकन बनवून जातं आणि छान गोल आकार येतो बटाटे वड्याला. तर या ठिकाणी आता गोल गोल आकार करून आपण ठेवून घेऊया. थोडीशी गरम आहे भाजी, तर म्हटलं चला. आणि याला ना अजून असं थोडंसं पाण्याचा हात लावून जर का गोळे केले आणि डाळीच्या घोळमध्ये आपण जर का बुडवून मग तळून घेतले तर छान होतात. तर या ठिकाणी आता गोळे तयार करून घेते मी आणि मग आपण फ्राय करायला घेऊया तेल गरम झालं की. आपल्या इकडे बटाटे वडे काढून घेतले मी ते, आणि ते लागलीच त्यांनी खायला नेले. आता दुसरे पण काढून घेतले. म्हटलं तोवर खा. आता इकडे पराठे करून घेते, कारण राज म्हटला की मी काही जास्त तेलकट खाणार नाही आहे बटाटे वडे. तर मग इकडे आता मी पराठा खाणार आहे, तर म्हटलं चला पराठा पण लाटून देते तुम्हाला. मग आता इकडे पराठे करायला घेतलेले आहेत आणि 2 जाळी पराठे केले नाही बटाटे वडे बटाट्याचे, तर मग खूप छान होतात. तर या ठिकाणी बघा मी असं लाटून घेते लांबट पोळी आणि त्यानंतर मग त्यामध्ये भरून घेते. आपण पुरणाची पोळी करतो ना एक पारीची, तसं पण आपल्याला करता येतं, पण ते ना बाहेर येतं मग बटाटा त्यातनं. तर त्यामुळे मी काय करते, मग अशी 2 पारीची करते, तर ती खूप छान होते, बाहेर पण येत नाही आणि बारीक पण होते छान. तर मस्त होतं एक बटाट्याचा पराठा असा केल्यानंतर. तर म्हटलं चला आता असंच करूया, आपण पटापट लाटून घेऊया आणि गरम गरमच खायला दिले ना तरच ते चांगले लागतात. गार होऊन काही बरोबर लागत नाही. जर गार बटाट्याचा पराठा खायचा असेल तर मग आपण किसून करायचा. किसून कसा गार झाला तरी तो काही एवढा म्हणजे टेस्ट त्याचा चांगलाच लागतो. असं एवढं काही थंड झाल्यावर खराब नाही लागत टेस्ट. पण हा पराठा ना गरम गरमच चांगला लागतो. गार झाल्यावर एवढा काही त्याचा टेस्ट येत नाही. तर त्यामुळे मग इकडे मी करत होते आणि तिकडे ते तिघंजणं जेवणाला बसलेले होते आणि म्हटलं चला आता सगळं स्वयंपाक झाल्यानंतर आपणही खाऊन घेऊया म्हटलं. आता सगळ्यांचे जेवणं झाले होते आणि आता हा शेवटचा पराठा मी शेकून घेते आणि म्हटलं मी पण आता जेवणाला बसते. तर बाकीचा राडा नंतर आवरणार आहे. सगळ्यात आधी आता जेवण करणार आहे, कारण मलाही गरम गरमच खायचं होतं. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि ब्लॉग जर का तुम्हाला थोडासा पण आवडला असेल ना, तर जाता जाता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू जाऊ नका. आणि गोड गोड एक कमेंट्स पण टाकले तरी काही हरकत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.